इकडे वरती बघा बडे बाबांचं मंदिर आहे. हे दर्शन झाल्यानंतर आपण इकडे येतो धोंडाई माताचं दर्शन घ्यायला. धोंडाई माताचं मंदिरचं दर्शन झाल्यानंतर बघा इथून खाली जायचा रस्ता आहे अमृतेश्वर महादेव मंदिराकडे. आम्ही पायऱ्यांनी आता खाली चाललोय अमृतेश्वर मंदिराकडे. तुम्ही जर मढीवरून मायम्माला येत असाल तर इथून बघा, इथून दिसतोय घाटातून पण एक रस्ता आहे अमृतेश्वर महादेवकडे येण्यासाठी. आम्ही 5 मिनिटातच वरतून खाली पायऱ्यांनी पोहोचलो, पण चढताना थोडा टाइम लागतो कारण की ऊन भरपूर आहे आज. अमृतेश्वर महादेवांच्या मंदिरात पोहोचलो आपण आता. हे बघा इकडे एक कुंड आहे, त्याच्यातून सारखं पाणी चालू असतं जे महादेवांच्या पिंडीवर जातं. मागेच पार्वती माताची पण प्रतिमा इकडे. आम्ही लहानपणी यायचो तेव्हा हे गेट वगैरे नव्हते लावलेले, पण आता त्यांनी गेट वगैरे लावले. पहिले आपण आत जाऊन तिकडून गोमुखातून जे पाणी येते त्याला स्पर्श करू शकायचो आणि महादेवाच्या पिंडीवरती टाकू शकायचं, पण आता गेट लावल्यामुळे आपण इकडूनच दर्शन घेऊ. आपण पोहोचलो इकडे अमृतेश्वर मंदिराकडे. जर तुम्हाला गोरक्षनाथांच्या मंदिरातून जायचं असेल इथून तर हा रस्ता दिसतोय बघा समोर, पायवाट दिसतीये. इथून वरती गेल्यानंतर गोरक्षनाथांचं मंदिर आहे आणि इकडे खाली सूर्यकुंड आहे. तो जो रस्ता आहे मढीतून मायंबाकडे येणारा, तिथूनच खालून आपण थोडंसं आतमध्ये गेलो ना तर तिथं आपल्याला मच्छिंद्रनाथांनी निर्माण केलेलं सूर्यकुंड बघायला भेटतं. आम्ही आता चाललोय अमृतेश्वर महादेवांच्या मंदिराकडून गोरक्षनाथांच्या मंदिराकडे. छोटंसंच मंदिर आहे बाबांचं. आणि इकडे बघा पवना नदी आहे, गंगा स्वरूप तिला मानलं जातं, पण आता उन्हाळा असल्यामुळे थोडं पाणी कमी इकडे. तरी तुम्हाला इकडे तळ्यामध्ये दिसेल बघा पाणी साचलेलं आहे. आलं बघा गोरक्षनाथांचं मंदिर. मी जेव्हा पण बाबांची प्रतिमा बघते, कुठं मंदिर बघते किंवा बाबांचं नाव बघते ना, तर मला खूप आनंद होत असतो. इकडे बघा लिहिलेलं आहे महिलांनी दुरूनच दर्शन घ्यावे, जवळ जाऊ नये. तर आपण इकडून लांबूनच दर्शन घेणार आहे. हे बघा ही अशी शिव गोरक्षनाथ महाराजांची इकडे प्रतिमा आहे आणि सुंदर असं छोटंसंच मंदिर आहे. इकडे बाबांचं धुणं आहे.